दरवाजा आलेला आहे। हा पाली दरवाजा आहे। पाली दरवाजा आलेला आहे। अजून हा शाबूत आहे। हा अजून शाबूत आहे। संबंधीचा इतिहासामधला दरवाजा अजून अखंड तसाच आहे दिलेला आणि पूर्ण आता रस्ता पुढे आहे। जय शिवाजी। युद्धाच्या वेळी ह्याच्यामध्ये तोफ ठेवलेले असत किंवा ह्या खिडकीतून बाण मारले जात खाली किंवा नजर ठेवण्यासाठी पहाराही दिला जाई। इथे तो चोर दरवाजा आहे। समोरच्या तटबंदीला जे दरवाजे सारखे दिसतात लहान, ते पूर्वी जेव्हा युद्ध होत असे त्यामधून तोफाचे गोळे किंवा गरम तेल किंवा दगडफेक किंवा बाण मारले जायचे, म्हणून ते खिडक्या ठेवलेल्या असत। समोर पुढे गेल्यानंतर आपल्याला दरवाजा दिसतोय। हा मेन दरवाजा आहे। हा या दरवाज्यातून मेन एंट्री होते मध्ये किल्ल्यामध्ये। खात्यात इकडे टायमिंग दिलेला आहे, सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त दरवाजा हा खुला राहतो। ह्या दरवाज्यातून मेन एंट्री होते आणि पुढे रस्ता जातो। मी तर एंट्री केली आहे, तुम्ही या एक एक करू। समोर आपल्याला दिसतोय तो राणी वसा तलाव आहे। ह्या तलावात 12 महिने पाणी असते। हे सर्व किल्ल्यांचं वैशिष्ट्य असते शिवाजी महाराजांच्या की गडावरती पाणी उपलब्ध असते 12 महिने। वर आल्यावरती असा किल्ल्याचा भाग आहे जिथे पहिलं जे बांधकाम होतं त्याचा सर्व आपल्याला इथे हे बांधकाम पडीक असलेलं आता दिसते। त्याने मार्गदर्शन करण्यासाठी इथे हा मॅप आणि जे जे काही किल्ल्यावरती आहे ते आपल्याला इथे दिलेलं आहे, त्याने नोट करून ठेवलेलं आहे। पुढे गेल्यावरती राजवाड्याचे अवशेष, अंबरखाना आणि कोठार खालतीच आहे। आता आपण पुढे जाणार आहोत जिथे हे राजवाड्याचे अवशेष आहेत। हा दिसतोय तो पूर्ण राजवाडाचा एरिया आहे। इथे राजवाडा होता पहिला। हे राजवाड्याचे अवशेष आहेत। मंदिर आहे, आपण बघू शकतात। इथे मंदिर आहे लहानसं, मध्ये मूर्ती आहे। राजवाड्यातून खाली आल्यानंतर इथे एक तलाव आहे। इथे सर्व हातपाय किंवा जे इतर सोयीसाठी पाणी आहे ते उपलब्ध आहे आणि इकडे पर्यटन निवासस्थानासाठी बिल्डिंग बांधलेली आहे। आणि समोर दिसतंय ते पद्मावती मातेचं मंदिर आहे। तलावामध्ये लहान लहान मासे आहेत, एकदम लहान। हे तलाव दिसते, पिण्याचं पाणी आहे। तर इथे
जे येणारे पर्यटक आहेत त्यांना सूचना दिलेली आहे. हे पिण्याचं पाणी आहे, जर ह्याच्यामध्ये पोहले तर 5,000 रुपये दंड ठेवलेला आहे. पुढे आल्यावरती इथून चोर दरवाजा इथून ही वाट आहे. तो गुंजवणे गावात हा रस्ता जातो इकडनं. हा बोर्डवर पण दिलेला आहे. इकडनं हा रस्ता जातो तो. मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. हेही पाणी पिण्यासाठी उपयोग केलं जाते. अशीच विहीर अजून पुढे पण आहे. 2 विहिरी इथे मंदिराच्या बाजूलाच ठेवलेल्या आहेत, जे पिण्याचं पाणी म्हणून यांचा उपयोग केला जातो. आता आपण मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला. हे पद्मावती मातेचं मंदिर आहे. मंदिरात जाणार आहोत. मंदिर आहे. इथे जेव्हा यात्रा असते तेव्हा पालखी काढली जाते, तेव्हाची ही पालखी आहे. मंदिराच्या बाजूला नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही वर चाललेलो आहोत. जिथे बालेकिल्ला आहे तिथे तो बघायला. अजूनही अर्ध्या तासाची चढाई आहे पद्मावती मंदिरापासून. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असा कात्रट रस्ता आहे. दगडाच्या बाजूने ही सुरक्षेसाठी शीळ लावलेली आहे. कडा तयार केलेला आहे जेणेकरून कोणाचा अपघात होऊ नये म्हणून. थोडं पुढे आल्यानंतर अशा बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात आणि रस्ताही जरा स्ट्रेट आहे. पुढे जाऊन डेंजर असा रस्ता आहे. हात पकडून रिलिंगला जावं लागेल. पुढे गेल्यावरती पूर्ण रिलिंगचा सहारा घेऊन चढावं लागते. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी हा रस्ता आहे. गडावर जाण्यासाठी एरागिराचं काम नाही मित्रा, ही सह्याद्री आहे. बघा कशा आहे ते, पूर्ण रिलिंगचा सहारा घ्यावा लागतो. इथे रस्ता जरा आडातेडा किचकट आहे. तिकडे हाऊस ते बांधलाय बघ, भारी बांधलं ना. तिकडे खाली ऑरेंज ग्रीन ते वाले. फार्म हाऊस हा तुम्ही आपल्या फोटो दिसतो. रेलिंग क्रॉस केल्यानंतर आता पुढे जाऊन आपल्याला दरवाजा दिसतो. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे. ठीक आहे. चल आलेला आहे मित्रांनो महादरवाजातून दिसणारा व्ह्यू. हा बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे. ह्यालाही त्या दरवाजासारख्या सुळ्या अजून आहेत दरवाजाला. व दरवाजातून पुढे गेल्यावरती बांधकाम अजून आपल्याला दिसते आणि याची तटबंदी अजून तशीच्या तशी आहे, मजबूत. आता आपण पुढे जाणार आहोत. जो व्ह्यू दिसेल तो बघूयात. हा बालेकिल्ल्याचा दरवाजा. वर वळणदार पायऱ्या आहेत अजून वर जाण्यासाठी. किल्ल्यावरती आल्यानंतर इथेही पाण्याचा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी पहिलं यूज केलं जायचं. वर आल्यानंतर हा बालेकिल्ल्यावरचा टॉपचा व्ह्यू आहे. तिथून
समोर दुसरी माची आहे ती समोर, आणि हा तलाव. किल्ल्याचे अवशेष अजून पडलेले आहेत इथे. पूर्वीचं बांधकाम जे होतं त्यातले काही अवशेष अजून इथे पाहायला भेटतात आपल्याला. हे बालेकिल्ल्याचं सर्वात वरचं स्थान आहे. पुढे अजून एक तिकडे माची आहे बालेकिल्ल्यावरती, आणि छोटासा अजून तलाव आहे, आणि ते रक्षणासाठी तटबंदी असलेले चौरस्ते आपल्याला अजून अवशेष तिकडे दिसत आहेत समोर. बालेकिल्ल्यावरून समोरून आपल्याला माची दिसते. हा एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो इकडून. तो टकमक टोक दिसतोय. बालेकिल्ल्याच्या टॉपवरती जाऊन आल्यानंतर इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे, तिथे आपण जात आहोत. आणि इथे खूप सारी माकडं आहेत छोटी मोठी. ही बघा, मंदिराच्या समोर पण लहान पिल्लं खेळत आहेत. ब्रह्मेश्वर मंदिर आहे इथे. इथे खेळत आहे, छोटी मोठी पिल्लं आहेत माकडाची मंदिराच्या बाजूला. एक तलाव हे आहे, आणि इकडे बाजारपेठ असा एक बोर्ड लावलेला आहे समोर. इथे बाजारपेठ होती. आता आम्ही परत खालती चाललो. हा समोरून माकड मस्त खेळत खेळत चाललेला आहे. सोबत आहे ऋषी. आम्ही चाललो आता सुळ्या माची. सुळ्या माचीवर. समोर बघून चाल. ना छोटंसं एक हनुमान मंदिर आहे. समोरच हनुमानच्या मूर्ती आहेत. जय बजरंगबली. हे छोटंसं मंदिर रस्त्यात बनवलेलं आहे. आणि आता आम्ही चालले पुढे. माची तुम्हाला दिसेल आता थोडीच पुढे गेल्यावर. समोरच आलेले आहे आता माची, ते आम्ही सांगत होतो ती. त्या समोरून रस्त्यावरून आलेल्या आहेत. आणि आता चिलखती बुरुज हा आहे समोर, आणि इकडे बोर्ड लावलेला आहे सुवेळा माची. तिथे जाण्यासाठी खालून इथून रस्ता आहे, तो आम्ही तिथून आता जाणार आहेत. इथे आम्ही जाऊन आल्यानंतर जाऊयात पायऱ्यावरनं. चिलखती बुरुज असा हा बोर्ड लावलेला आहे, आणि ह्या पायऱ्या उंच आहेत. तिकडनं दिसणारा व्ह्यू. आता दाखवतो तुम्हाला. हा असा व्ह्यू आहे. त्यानंतर वरचा व्ह्यू. इथून काढायचंय. आपल्याला माची दिसते. आता थोड्याच वेळात मी तिकडे जाणार आहे. आपण चाललो आता माचीकडे. इकडचा रस्ता असा आहे. समोरच दिसते ती माची. आणि हा बाजूचा व्ह्यू. आलेत का तुम्ही? तुम्हाला इथे रस्त्यातच गणपतीची ही मूर्ती दिसेल छानशी. ही खूप जुनी आहे गणपतीची मूर्ती. आल्यानंतर चोरवाट आहे. इथून हा छोटासा दरवाजा, हा तटबंदीचा दरवाजा, आणि लहानशी वाट इथून खाली जाते. वरती चाललो आता मी. हे शेवटचं टोक आहे. आणि इथे माकडं पण आहेत जे हातातून मोबाईल घेऊन पळतात. ही माची लांबून अशी दिसते जरा. आणि तो हत्तीसारखा समोर दिसतो तो सुळका. पुढे जाऊन असा व्ह्यू दिसतो.
आणि आजूबाजूचा व्ह्यू असा आहे. मधून हा रस्ता आहे, दोन्ही साईडनं रस्ता आणि मध्ये दरी अशी ही माची आहे. पुढे अजून अरुंद आणि छोटे होतात तेही. पुढे जाऊन इथे तलाव आहे माचीमध्ये आणि शेवटचं टोक आता आलेलं आहे जिथे समोर झेंडा दिसतोय. इथे खूप सारे माकडं आहेत आणि पाणी पण पित आहेत. टोकावरती आता आलेलो आहोत. हा शेवटचा इन आहे आणि इकडून दिसणारा व्ह्यू असा आहे. थांबा तिकडे, थांबा. खाली शेवटच्या टोकावरती हा रस्ता आहे. इथून शेवटचा एक दरवाजा आहे. इथून खालचा व्ह्यू छानपैकी दिसतो. बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे तो. हे शेवटचं टोक आहे. इथून पूर्ण अख्खा हा व्ह्यू दिसतो. तिथे पण झालं पाहिजे. जातात तिथून लोक चालत ते बघ. आमचा रस्ता एकदम दरीच्या काठून आहे. आता एक पाऊल चुकलं की डायरेक्ट दरीमध्ये. हे बघा कसं जंगलातून जातात आम्ही. आम्ही आता दुसऱ्या वाटल्याने पुढे चाललो. ती समोरची माची आहे तिकडे जायचं आहे आम्हाला. तिथे समोर पाऊस पडत आहे आणि थोडा थोडा इथे पण चालू झालेला आहे आता. म्हणजे राजगडावरती मोठा एकदम पाण्याचा टाका आहे. हे तलाव आहे एकदम विहिरीसारखं आणि मोठं एकदम टाकं. अजून आम्ही पुढे जात आहोत. तिथे शेवटपर्यंत जायचं आणि तिथूनच खालची वाट आहे. त्यानंतर अशा पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत जेणेकरून 12 महिने पाणी ह्याच्यामध्ये साठून राहावं म्हणून ह्या उद्देशाने टाक्या खोदलेल्या होत्या. आता शेवटचं टोक आलेलं आहे जिथे झेंडा दिसतो तिथे. तिकडे खालती जाण्याचा हा रस्ता आहे. आता हे शेवटचं टोक आहे ह्या माचीचं. इथे आपण जात आहोत. कसा एकदम वाढणार तोरणा किल्ल्याकडे. हा दरवाजा आहे. अरे उलटा हो ना उलटा बाई. आम्ही ज्या शॉर्टकटने उतरलेले आहोत तो रस्ता बघा कसा आहे आता. आणि आता अजून आम्हाला जंगलातून जायचं आहे पुढे. या इथून असा शॉर्टकट आहे खालती जायला. मी आता तोरणाच्या दिशेने निघाले होतो. तिकडचा व्ह्यू पाहून आम्ही पुढे चालत होतो आणि ही थेट वाट डोंगराच्या साहाय्याने खाली जात होती.
आम्ही आता कंटिन्यू 22 किलोमीटर चालून आम्हाला रस्त्यामध्ये एक जंगलामध्ये एक घर भेटलेलं आहे. त्या काकांच्या घरी आम्ही थांबलेलो आहेत. हे फेमस काका आहेत, मधू कचरे यांच्या. या काकांच्या घरी आम्ही आता जेवायला थांबलेलो आहोत. फक्त हे पूर्ण जंगलातून एकच आहे घर. तिथे सर्व तोरणा किल्ल्यावर जाताना स्टे करतात रात्रीच्या जेवणासाठी. रात्रीचं जेवण आम्ही कचऱ्या काका यांच्या घरी केलं होतं आणि आम्ही खूप दमून झोपी गेलो. आणि सकाळी उठल्यानंतर हे कचरे काकांच्या घरातला हा व्ह्यू होता.